औक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही संपवा. हॉटेल मिनी पंजाबला पोहोचलेलो आहोत आपण. एकदम सटल फ्लेवर आहे समोसा. आपलं सरसो का साग आणि अमृतसरी छोले. आलू पराठा नाही, हा कुलचाच आहे. मंडळी गुड इव्हनिंग. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आम्ही सगळे नटलेलो आहोत. हे बघा दिवा घेऊन कुठे चालली दिवा लावायला. आणि मग आता इकडे आपण आलो आपल्या आजच्या सत्कार मूर्तीकडे. तुम्ही थंबनेल बघितलं. आमच्या आईचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू मम्मी. आणि इकडे औक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. छान औक्षण चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण मराठी बोललं पाहिजे ना, मराठी आरती चालू आहे. आणि थँक्यू 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 थँक्यू. जय महाराष्ट्र. कितवा वाढदिवस ग मम्मी? 59वा. पोचला का? होय. 1967 ते 2026. पुढच्या वर्षी 60 आहे. साखर खा, वजन वाढवा. धन्यवाद धन्यवाद. आभारी आहोत. यस. आयुष्यमान भव. तू पण करू. किती साखर. तुझा दिवस आहे, गोड खा. अहो भाग्यम. आयुष्यमान भव. आपण पुढच्या कार्यक्रमाला भेटू. चला. मस्त पैकी केक आलेला आहे. केक तुम्ही बघाल म्हणजे की तुम्ही बोलाल की किती कंजूस आहात लोक. केक एवढूसा आणला, पण आमच्याकडे स्वीट खूप कमी खाल्लं जातं. हो, त्याच्यामुळे संपायला मग पाहिजे. आणि आम्हाला लगेच तो संपवायचा असतो म्हणून मग आम्ही तो आपला पटकन हे केलं, आणलाय. फोटोशूट चालू आहे. केक कटिंग सेरेमनी चालू करायची. गाण्याला स्नेहा गाणं गाणार आहे आता मस्तपैकी. या खूप मारा म्हणून पहिला. हा. टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. आणि ते बुकड माणसाला केक भरवण्यात आलेला आहे. आणि मग खायचा, कोंबायचा. मस्त गोड नाही काय याला पण बरोबर का मग? ह्याला पण. हा कोण आहे? केक आपल्याकडे आलेला आहे. गुळातलं आहे काय? केक मस्त आहे पण. चॉकलेट आणि चॉकलेट केक छान आहे. स्ट्रॉबेरी केक. हा अशा प्रकारे आमचा केक भरवण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. मंडळी घ्या हा केक आणि जेवढा संपतोय तेवढा संपवा. हा केक आता आमच्याकडून तुमच्याकडे घ्या. हेल्थ कॉन्शियस माणसं आहेत घरात, त्याच्यामुळे आम्ही गोड खाणार नाही. घ्या तुम्ही संपवा मस्तपैकी. पण पाठचे रेनकोट इग्नोर मारा. हा ते जाऊ दे. पावसाळा आहे सध्या, गेलेला पावसाळा आहे. पण आता आपण मेन तुम्ही बघितलं थंबनेल मध्ये थोडंसं वाचलंय तरी पण परत एकदा सांगतो. मेन आहे आजचं बर्थडे तर आहेच आहे, पण बर्थडेच्या ओकेजन निमित्त एका ठिकाणी चाललोय आपण. त्या जागेचा रिव्ह्यू पण करणार आहे आपण मस्तपैकी. पेड प्रमोशन नाही, आम्ही तुमचं खूप छोटे चॅनल असून कोण पेड प्रमोशनला बोलवत नाही सध्या. पण तुम्ही ऐकलंच खूप. सबस्क्राईब पण करत नाही. हा ना, त्याच्यामुळे मग आपल्याला कोण बोलवतच नाही. पण होईल आपलं पण कधीतरी, त्यामुळे बोलवतील तेव्हा बोलवतील आपल्याला. पण आपण आता चाललो त्या जागेचं आपल्या स्टाईलने आपण खाऊन बघून त्याचा आपण रिव्ह्यू देणार आहे. पण आज सोमवार आहे त्याच्यामुळे आम्ही खाणार आहे व्हेज. त्यामुळे व्हेज खाऊन तुम्हाला रिव्ह्यू देणार. असं मम्मीचं काय म्हणणं होतं, आपण बाहेर जाऊन असं कधी जास्त व्हेज खातो. नेहमी नॉनव्हेजच खातो ना. आज वार पण बरोबर आलाय, आपल्याला व्हेज खायचंय. आपल्याला व्हेजच. आणि आईंचा ड्रेस कसा वाटतोय जरा सांगा. त्यांनी सगळ्यांनी पूर्ण मस्त शॉपिंग केली आईंनी मस्त. नवीन नवीन कपडे घातले. ठीक आहे, चला भेटू हॉटेल. मंडळी आपण आपल्या आजच्या मोकळ्या वार्दात वरती पोहोचलेलो. हॉटेल मिनी पंजाबला पोहोचलेलो आहोत आपण. आणि इथेच बाजूला बँक्वेट पण आहे, मला वाटतं मुरलीधर बँक्वेट काहीतरी लिहिलं आहे. आपण लग्न घेऊ शकलो. हो हो असू द्या, झालं लग्न आता. पूर्ण प्रशस्त आहे रे. नाही लोक तशी पण लेट येतात ना जेवायला. हो इथे बँक्वेट आहे आमचं पूर्ण आता. आणि आपण आता रेस्टॉरंटला जाऊया. चला मध्ये. वा
मस्त इंटेरियर आहे आणि भारी आहे रे, खूप छान आहे. इथे बसूया का? बसू शकतो आपण, बसून घ्या ना इकडे. मग मस्त आहे बघा, आहे असं एकदम सही आहे. आणि ह्या दोघी इथे बसत आहेत. आपण आता स्थान ग्रहण मम्मीला करतो. एकटं बसवूया का? सत्कार मूर्तींना, अरे बापरे. सत्कार मूर्तींना एकटं बसवू आपण. इकडे बसू. बस मध्येच बस अशी मस्तपैकी. ऑर्डर प्लेस करून झालेली आहे आणि स्नेहा इथे मेनूची चिरफाड करते. काय वाचलंस मग अशी का तिकडे? हे बघ, पनीर टेरियाकी असू दे. आता ते मी ग्राफिक डिझायनर असल्यामुळे टेरियाकी असं सोया सॉस स्वीट असं त्याची टेस्ट असते त्याची. आणि असं छान आमची गप्पा गोष्टी चालल्यात. सत्कार मूर्ती मम्मी कसं वाटतं तुला? 59वा वाढदिवस झाला तुझा आज. एवढा 60 पर्यंत आल्यावर कसं फील होतं? कसं वाटतंय? थँक्यू. काय वाटतंय आज तुला असं? रोजचं सगळंच वाटते. काय सांगायचं आयुष्याबद्दल? काय सांगायचं, एन्जॉय करा. वयाप्रमाणे थोडाफार फरक होत जातोच पुढे पुढे सगळ्याच गोष्टींमध्ये. शारीरिक ॲक्टिव्हिटीज असू दे, मेमरी असू दे, थोडा फरक पडत जातोच. म्हणजे हेच आता तू जवळपास मला वाटतं 10 वर्षापूर्वीचं आठवशील. आपण 2016 वगैरे टाईमला, त्यावेळेला मी जस्ट जुलै चालू आहे ना, मी आलो होतो कॉलेज संपवून. तेव्हा मला वाटतं तुझा किती 49वा वाढदिवस होता तेव्हा. त्यानंतर आता 10 वर्षांनंतर काय वाटतं, किती बदल झाला आहे? बरंच फरक. सगळंच बदल. सगळंच ना, आयुष्य डायरेक्ट आपल्याला अपसाईड डाऊन बदललं आहे. तू मोठं झालास, मी 10 वर्ष मोठा तुझं झालो. लग्न झालं. हो, हे आलंय सोबत. असं आम्ही म्हणजे हे आलंय म्हटलं पॅकेज आमच्याकडे. ती फुल तयारी, केस वगैरे बांधून बसली. मांडी बिंडी मांडी पण घ्यायची, बसू शकता तुम्ही पण, असं काय नाही. साईडला गेले असे मम्मीकडनं तुम्हाला 2 मोलाचे शब्द मिळालेले आहेत. आणि मी त्या ओकेजनवर गुलाबजाम झाले. होय का? ठीक आहे, चला आता आपण स्टार्टर आणि वगैरेची वाट बघू. चला तुम्हाला सांगतो काय काय केलं ऑर्डर. मसाला पापड आला आहे. आता ह्याचा काय रिव्ह्यू देणार? हे पापड असतो जर कांदा आणि काय शेवगी असतं. तू खाल्लंस का कधी बारमध्ये खाल्लंस? मसाला पापड मोस्टली लोक तिकडेच खातात, बारमध्ये वगैरे. मी आलोकमध्ये खाल्ला. हां, व्हेज खायला गेलो ना, व्हेज आपण खूप कमी खाल्लं. कधी म्हणतेस तू? आधीच सांगतेस का? कारण आम्ही जेव्हा पण कधी पण असं बाहेर खायचं म्हटलं की माझं असं असतं की पैसे देऊन व्हेज कोण खातं ना, म्हणून असं नॉनव्हेज खायचं असं असतं. बरं झालं आज सोमवार आला म्हणून आपण व्हेज तरी खायला लागलो. हो, आणखीच जागा आहे, बर्गरसाठीची जागा आहे ती मस्तपैकी. तर तिथे मस्त हे मिळतं. मसाला उडवला की नाही याच्यावर? उडेल छान लागतं. असं मधलं वगैरे खा. तो बघ इथे आहे. हा मसाला पापड आहे, चांगला आहे, कुरकुरीत पापड. त्यावर काय कांदा टोमॅटो आणि शेवायचं काय रिव्ह्यू द्यायचं? घरी पण करू शकतो. हो, हे छान आहे, हे खाऊ आता आपण. आता पनीरची वाट बघतोय मी. मंडळी, सेकंड आलेलं आहे आपलं स्टार्टर. त्याचं काय नाव आहे? पनीर पुदिना टिक्का. काहीतरी. पनीर पुदिना टिक्का, मम्मीची फरमाईश. आणि तो आल्याला त्याला मम्मी पुदिन्याचा सुगंध येतो. तर घेऊन बघा रे तुम्ही मस्तपैकी. मम्मी घे गं. पनीर एवढं सॉफ्ट आहे ना. नाही साप पडेल हा? तू करते का ट्राय पहिला? नुसता खा पहिला. ॲक्च्युली नाव आहे ना तसंच आहे, पनीर पुदिना पुदिन्याचं प्रॉपर भरभरून लावलं जातं. फ्लेवर मेन म्हणजे मुंडे साहेब तोवर आपल्याला चांगलं pure खायला मिळेल. मिळणार. सॉफ्ट सॉफ्ट आहे ना एकदम. होय होय. मस्त. कसं आहे? स्पायसी आहे व्यवस्थित. स्पाइस पण आहे. अरे वा. छान आहे का? मेन म्हणजे पनीर फ्रेश आहे. ते महत्त्वाचं तेच आहे. आणि मला नाही फार वाटत fresh. दुधाळ चव आहे का पनीरला? नाही एवढी पण नाही, पण ठीक आहे, मस्त हां, आहे. म्हणजे असं ओव्हरली दुधाळ जी असते तशी नाही एकदम ना. सॉफ्ट आहे, छान आहे. Very good, very शिजवलं good. पण छान आहे. बरं, मग मी अजून चटणीसारखा पुदिन्याचा फ्लेवर नाही. हां, पण सटल ठेवायला लागणार, कारण आता ओव्हर होईल, कारण तुला पुढे चटणीसोबत खायचं आहे ना. छान आहे. तर पनीर घेऊ दे. भयंकर सॉफ्ट आहे. मी तर घरी खातो पनीर आता, त्याच्यामुळे होय होय. थोडं लिंबू पिळायला पाहिजे का? हां, बघा बघू. पिळू का? नाही ते आपलं घेतलं. गुड क्वालिटी बनवली.
ह्याच्यात तो पुदिना चटणीसारखा जो असा ओव्हरली फ्लेवर येतो ना तो फ्लेवर नाही आहे, एकदम सटल फ्लेवर आहे असं मस्त भारी भारी छान आहे. मस्त. ॲक्च्युली हे रेस्टॉरंट आहे ना, इकडची एक गोष्ट खूप फेमस आहे ठाण्यामधली, दारासिंग थाली, जी त्या 3200-3400 रुपयाची मोठी थाळी आहे. त्यात 6 जण खाऊ शकतात, एवढी मोठी थाळी असते. त्यासाठी जागा खूप फेमस आहे आणि मेन पंजाबी खाण्यासाठी खूप फेमस आहे. सो टिक्की खायला ना क्लिअरली कळते. आम्ही एकदा अजून आता आलोच नव्हतो कधी, येऊ येऊ म्हटलं आणि राहिलो होतो बरंच टाईम. पनीर खाताना कळते आणि ते चिकन कसं असेल, त्यामुळे खूप मजा येते. पनीरचा टिक्का तर आवडला मला बाई. काय बोलते मला की हे तुझ्यासाठी आता एक घरात मी पनीर खातो ना सोमवार आणि मंगळवार जिमचा डाएट म्हणून तुझ्यासाठी एक रेसिपी झाली, काही बनवून देईन म्हणून. त्या दिवशी चिकन केलं, बोलते मी देईन ते गपचूप खायचं. म्हणजे म्हणणं काय नक्की तुझं? मग जे बनवेल ते गपचूप खायचं. मला हे पाहिजे, मला तसं बनवायचं होतं. आणि मच्छीत दूध टाकून दिलंस मला तर, हां मच्छीमध्ये दूध टाकून दिलंस मला तर, असं देईन का? मी पागल आहे का? विष म्हणतं त्याचं. हां ना, भारी आहे मित्रांनो. खरं सांगतो पनीर ना म्हणजे अपेक्षेपेक्षा मला खूप जास्त आवडलं. मी खूप कमी होप्स ठेवून आलो होतो, बट गुगलवरती असं रेटिंग बऱ्यापैकी चांगलं होतं आणि स्टाफ पण छान. स्टाफ पण सही आणि मला तर टेस्ट तर खूप जास्त आवडली. त्या बाहेरनं असं ती मस्त जाडसर जाड पण नाही म्हणते ना, ते कडक झालं पनीर बाहेरनं पण तंदूरमध्ये होतं आणि मग ते आतनं भयंकर सॉफ्ट आहे. मजा आला. आम्ही संपवलं हे सगळं दणक्यात. आता पुढच्या जेवणासाठी आम्ही वाट बघतोय. हे आपलं सरसो का साग आणि अमृतसरी छोले, अमृतसरी छोलेच होते ना, हां आलेले आहेत आणि त्यांनी मक्याची रोटी सोबत आणली आहे. तर आता लोणचं दिलं आहे, लिंबू दिलं, कांदा दिला आहे. मला त्याशी काही घेणं नाही. मम्मीला फोटो पाहिजे. ह्या मस्त वाढून घे. अमृतसर आहे. हाय हाय हाय, ते घी बघ. आता ते घी आहे की तेल माहीत नाही, खाल्ल्यावर काय भाई किती आहे. मी हे खाण्यासाठी special. आपण 2 ऑर्डर केले आणि संपवा. राहिलं तर घरी घेऊन जाऊ, एवढं काय नाही. सरसो का साग वाढत आहेत छान छान. लसूण बिसूण मस्त आहे त्याच्यामध्ये छान. हाय हाय हाय, सुगंध छान आलेला आहे मला. वाढू देऊ का? घ्या. मम्मी घेते वाढून, स्नेहा फूक मारते इकडे. गरम गरम छान वाढून घेणं चाललं आहे यांचं. तू खाल्लंस पण बाहेर नाही खाल्लंस ना कधी? नाही. मी पण, आपण फक्त छोले मला ना. वाटतं तिकडे खाल्लं जेव्हा आपण हिमाचलला गेलो होतो मागच्या वर्षी तेव्हा. छोले वाढून घ्या, मी छोले नंतर घ्या, परत घ्या. घेणार आहे. चालू करा. मम्मी छोले तिकडे वाढून घेते. छान. सुगंध तर मस्त येतो, मला सुगंध आवडला. Mind blowing. काय म्हणते? फेक रिव्ह्यू ना? मी पंजाबला खाल्लं होतं ना. पैसे दिले तुला? हां पैसे दिले तुला प्रमोशनला? नाही, खरंच छान आहे. मम्मीचं बघा फोटोशूट चाललंय. तू टेस्ट कर ना, अच्छा, मग आईंचं शूट कर पाहिजे. तर मम्मीचं होऊ दे पाहिजे तर. मम्मी खाते. नाही असू दे. मम्मीने छोले पण आता वाढून घेतले. मकई की रोटी, हाय हाय, आणि सरसोदा साग. साग. गरम असेल ना? भयंकर नाही गरम. गरम नाही तेवढं. वाफाळ तर गरम आहे छान. कसं वाटलं? आहे का छान? 1-2 वेळा घरी बनवलं होतं. शेवटी हे पंजाबी हॉटेल म्हटल्यानंतर त्यांची ती स्पेशल डिश. काय म्हणते? मस्तच आहे. सिरियसली चांगलं आहे. हां. मक्याची रोटी रे, घी लावला मस्त. पंजाब आठवलं? हिमाचल, पंजाब, सॉरी पंजाब, अमृतसर. अमृतसर. ढाब्यावर खाल्लं होतं, तोच फ्लेवर. तेच सगळे आहे. मला असं वाटतं घी पण त्यांचं पंजाबमधून येतं का ह्यांचं? माहिती. गरजेचं असतं. पण ह्याला तेलाची नाही, तुपाचीच आहे ना. घी आहे, घीच आहे ते. येस मंडळी, ते वरती जे होतं ते तेल नाही आहे, घीच ते आहे. तूपच आहे. आता का मार्केटचं तूप वापरतात काय वापरतात माहीत नाही, पण ती गार्लिक आणि मसाले जे काय वापरले तिखट पण एकदम सटल आहे. एवढं काय तिखट नाही ती भन्नाट सगळं, पण मला जाम आवडलं पाहिजे. मक्खन वापरलं. मक्खन, व्हाईट मक्खन असू शकतं. वा, अशा प्रकारे मम्मीने छोले पण घेतले. तू छोले टाकलेस का? नाही अजून चालते. बघ चाकून बघ. माझी चॉईस चांगली. मिनी पंजाब की सरसोदा साग? सरसो का?
आम्ही स्केप्टिकल होतो. स्नेहा निघताना बोलत होती मला आज मशरूम खायचे, मशरूम खूप खाल्ले नाही. मग इकडे आल्यावर आम्ही म्हटलं की पंजाबी रेस्टॉरंट मशरूम तर खातोच आपण रे, घरी काय ते काय ना काहीतरी बनवून भाजी वगैरे. गरमागरम. तर आपण म्हटलं आणि मी हां गरम गरम छान आलं रे. त्यांनी वेळ लावला पण मस्त दिलं. हा छान. म्हणजे पनीरनंतर हे यायला जरा वेळ लागला, एक 15-16 मिनटं लागली. पण मला असं वाटतं वेट वर्थ इट होतं. सो तुम्ही मला तरी वाटतं जी काय तुमची ऑर्डर आहे स्टार्टिंगला सगळी देऊन टाका आणि नंतर मग ते वाट बघत बसा चालेल. त्यांना सांगायचं की घेऊन ये लगेच, एकदाच ते सगळं हळूहळू आणतील. भाई स्टॉप. सरसो का साग 9 on 10, 9.5 on 10 भाई माझ्यासाठी. आणि छोले आता खाऊन सांगेन तुम्हाला. माझ्यासाठी 10 on 10 आहे. हो सही सही सही. भाई याचा समाचार घेतो, मस्त ट्राय करतो. सरसोचा साग 100% खा. पुढे रोटी आली सिंपल आणि छोले खायला घेतलेच स्नेहाने. तर छोले ट्राय करते. मम्मीने तर केले ट्राय, मम्मी छान आहे म्हणाली. कसे आहेत मम्मी छोले? मस्त. कशी चव रे? ओके ओके. खास ना? एवढं मला नाही, मला छोले आधीच आवडत नाही. अच्छा म्हणून रॉंग पर्सन. मस्तपैकी करपलेली जरा अशी क्रंची क्रंची अशी बटर रोटी आणि छोले. टोमॅटोचा टँगीने आंबटपणा मस्त 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 मस्त. वाटण्यात हे छोले वाटण्यातले नाहीत. हा कांदा टोमॅटोचा मसाला. पंजाबमध्ये कांदा टोमॅटोज कुठे महाराष्ट्रासारखं वाटण मिळणार आहे तुला? स्नेहाला आवडत नाही म्हणून कदाचित तिला वाटते वाटतं. मला छोले नाही आवडत. गार्लिक आणि तो टोटलचा मसाला आहे अप्रतिम. आणि परत त्यांनी ते त्यांच्या त्या पॅनमध्ये हॉटेलमध्ये पॅनमध्ये बनवतो मग तो स्मोकी फ्लेवर जो असतो तो आला. रोट्या कशा वाटल्या तुला? मक्याची रोटी आणि ते हे दिसतंय ते तोडतानाच कळते. गव्हाची मैद्याची असं ताणली जाते. अल्टिमेट आहे. बट छोले आणि सरसो कसा आहे हे इथे येऊन मस्ट ट्राय. दोघांमधलं काय खाशील, सरसो का साग की छोले? दोघांमधलं चॉईस टफ आहे. मला नाही. ते बघ इकडे बघा काय काय तुम्हाला काय. दोन्ही. माझं पण ॲक्च्युली तसं मग बघायला गेलं तर मला पण छोले खूप आवडतात, त्यामुळे हे आवडलं मला. आणि स्पाईस आता वाढत चाललं. मसाला वेगळे आपण घरी बनवतो आणि हे प्रॉपर तसे. आता अमृतसरमध्ये आपण गेलो त्यामुळे अमृतसरला ना तेव्हा ओरिजिनल छोले नाही खाल्लेले पण त्यामुळे चव माहिती नाही. पण इकडच्या छोल्यांसाठी मी आला तरी 9.5. मी आधी छोल्याला 9-10 देईन. मला सरसो का साग आणि क्वांटिटी बघा भाई साग. हे म्हणजे लिटरली आमचं एवढं घेऊन सुद्धा एवढं उरलं. तर मला मग क्वांटिटीचं माहिती नव्हतं म्हणून. पण आता मग हे पार्सल करून घरी घ्यावं लागलं काय हो हो हो. आणि पोट्यांचं भरत पण आलं. आपल्याला रोट्या झाल्यात बऱ्या. मला कुलचा खायचा आहे. आणि मग इथे जरा मासे येतात. ते जरा पावसाळ्यामध्ये असतात त्यामुळे येतात. एकच माझी आम्ही का मागे लागलेली असते घरी. एवढं नसतं घरी पण तिथे पण आपली पाठ सोडत नाही. हां हे दोन तर इथे आलं 100%. आज व्हेज म्हणून आम्ही व्हेज खातो. चिकन असतं ना, चिकन किंवा मटन काय नाही काही 100% येतं असतं. तंदुरी खाऊन बघा. आता आम्ही पुढचं काय नाही त्याचं बघतो काय घ्यायचं आहे का. आपल्याकडे आता आलू कुलचा आला आहे आलू कुलचे आणि पायनॅपल रायता आलं आहे मस्त. एकच पाठ. मम्मी एक घेईल. मम्मीने छोले ठेवलेत त्यासाठी मी नाही ठेवलेत कारण मला आलू कुलचा नुसता खायचा होता. तर हे खात आहेत गरमागरम. साधारण आलू पराठा मला लागणार आहे. तसंच लागणार. आलू पराठा नाही वेगळी टेस्ट खूप छान आहे. तंदूरसारखी टेस्ट. गरम आहे. पराठा तव्यावर भाजतात ना आलू कुलचा वरचं पराठा. कोटिंग एवढं पातळ आहे ना तुम्हाला त्यात पीठ नाही लागणार, फक्त भाजीची टेस्ट. पण ह्याला मैदा असणार कारण हा हां कुलचा हां आहे. हां. वाईट वाईट दिसतोय. होय होय. आहे का अशी मस्त चव. भारी आहे. पहिले आवडलेलं आहे मम्मीला. अप्रूव्ड. मम्मी अप्रूव्ड. मस्त आहे. अरे बापरे फुल गरम आहे. हे आहे मैद्याचं. ताणतानाच ते कळतं तोडतानाच.
यस आलू पराठा नाही हा कुलचाच आहे. कुलचाच आहे. पण कुलचाची कुलच्यासारखी चव लागली आणि पायनॅपल राहतं पायनॅपल राहतं ट्राय करा. मी करू का? हां हां. मस्त पायनॅपल पीस आहेत. दही पायनॅपल पण छान आहे. सपोर्टिव्ह कॉन्डिमेंट. स्वीट डिश जसं आपण घरी ते फ्रूट सलाड करतो ना तसंच आहे. हां तसं श्रीखंडसारखंच लागतंय का? मला जाम आवडलं. आवडलं. ते असं लस्सी आणि पायनॅपल लस्सी. पायनॅपल आणि दही म्हणजे ते दही असं आहे आंबट नाहीच आहे. आंबट ना क्रीमी दही आहे क्रीमी छान. गोडसर आहे. आणि ते छान आहे. आणि सोबत मस्तपैकी पायनॅपल्स. हम्म. सो हे आपलं असं मस्तपैकी कुलचा वगैरे हे आणि एकंदरीत सगळं जेवण छान झालं मला वाटतं. टिक्का छान होता. मस्त मस्त. मसाला पापडचं आपलं बेसिक आणि त्यानंतर भाज्या पण 2 छान होत्या. पूर्ण सरसो का साग आणि छोले आणि रोट्या वगैरे मस्त होता. मेन म्हणजे तुम्ही इथे येऊ शकता परत. हां मी परत रेकमेंड करेन याच्यासाठी म्हणून. ओव्हरऑल आम्ही रेस्टॉरंटला सुद्धा 9 रेटिंग देतो. मी 10 देईन. म्हणजे मला सगळंच आवडलं. हम्म. खूप छान आहे. मी 1-2 गोष्टीमध्ये वेटिंग टाईम वगैरे ह्या गोष्टींचा विचार करून मी त्याला 9 देतो कारण की त्याच्यावरती ते लोक काम करू शकतात. पण दुसरं येईपर्यंत पहिलं पचलेलं असेल, पोटात जागा Yes. असेल, मस्त तुडुंब खा. पण तरी पण मी बोलेन तुम्हाला की अजून पण मी याला फुल रेटिंग नाही देणार कारण की नॉनव्हेजसाठी आम्हाला परत यायचं आहे. परत यायचं आहे. मी आता? येईन नॉनव्हेज Yes. साठी आता आणि आम्ही- लवकरच येऊ. व्हेज हो. खाऊन झाले आता नॉनव्हेजसाठी येऊ परत. आता आम्ही हे सगळं हे मस्तपैकी जे आहे ते संपवतो आणि आता घराकडे निघूया. घरी जाऊन भेटू. तर मंडळी आपण आलेलो आहे घरी आणि स्नेहाने पोझिशन घेतली तिची काहीतरी शेवटचं आपण बोलायचं म्हणून. काय नाही आपण रेस्टॉरंटबद्दल तर सांगितलं मस्तच होतं सगळं. मस्त दिवस सगळा साजरा झाला आहे ना. मम्मीच्या अंगावर जेवण आलेलं आहे. मम्मीला झोप आलेली आहे आणि आम्ही आपला शेवटचा केक होता तो आपला घेतला संपवायला छान आणि मजा आली. दिवस अख्खा भारी गेला. दिवसभर काय नाही केलं आम्ही. दिवसभर जेवण बनवून जेवलो फक्त. नाही सकाळी पोहे केले होते दणक्यात जेवायचं म्हणून मग दुपारी लाईट एकदम. खिचडी दाल खिचडी केली. फक्त सिंपल खिचडी खाल्ली आणि बाहेर जाऊन मस्त आज पंजाबी मिलचा आस्वाद घेतला. छान मजा आली. तरी पण हॉटेलच्या जेवणात ते राईस तर आपण घेतलाच नाही. राईस घेतलाच नाही ॲक्च्युली. दाल मखनी खायची होती. मस्त मकई की रोटी, भाई साग. मजा आली ना पण. मजा आली. मजा आली, मला मस्त. एकदम अमृतसर आठवलं लगेच. हो फक्त लस्सी राहिली कारण पोटात जागा नव्हती. पोटात जागाच नव्हती आणि लफडा असा झाला की आम्हाला वाटलं आम्ही अंडर एस्टिमेट केलं की मोस्टली पोर्शन छोटे छोटे येतात आणि हे निघाले एवढे मोठे 2 वाडगे. आता त्यातले आम्ही रिटर्न घेऊन आलो पार्सल भरून. हो. आणि किती होईल माहित नाही. आम्हाला दाल मखनी राईस खायचा होता, लस्सी पण प्यायची होती पण पोट जरा लवकर भरलं. जास्त जागा. काय आता झालंय रात्री आपल्याला कमी खायची सवय लागली, होय. त्याच्यामुळे झालं. त्याच्यामुळे झालं. आम्ही आणि घरी नाहीच रात्री जास्त नाहीच खात. हां. माझं तर डाएटचं जिमचं मील असतं काय ना काहीतरी आणि बाकी मग दुसरं काय ह्यांचं असेल तर हे पण थोडासा भात किंवा डाळ भात वगैरेच खातात. त्यामुळे बाहेर रात्री मोस्टली म्हणून आम्ही दुपारीच जातो खायला वगैरे. पण आज आता आम्ही रात्रीचा प्लॅन केला सोमवार असल्यामुळे. मग आता ह्या व्हिडिओसाठी एवढंच आपण इकडेच एंड करूया. मम्मीचा मस्त वाढदिवस सेलिब्रेट झाला 59वा. मम्मी चांगलीच झोपायला आली आहे बघा इकडे. आणि 60वा नाही 59वा वाढदिवस झाला आहे आणि आपण पुढच्या वर्षी तिचा 60वा वाढदिवस करणार आहोत आणि त्या 60व्या सुरुवात आहे. होय आपण 60 दिवे लावून मस्तपैकी करू चालली त्याची सुरुवात. आणि या व्हिडिओसाठी इकडेच आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओत भेटू. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा जर व्हिडिओ आवडला असेल पंजाबला तर. जाऊन. मिनी पंजाबला जाऊन नक्की पंजाबी मीलचा आस्वाद घेऊया. तुम्ही पण अनुभव घ्या. मस्त. आणि आम्ही परत नॉनव्हेजला पण जाऊन नॉनव्हेज पण तुम्हाला सांगू कसं आहे ते. हो. चला पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय 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 बाय. बाय 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 बाय.